तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। आज राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा हा ताफा देखील कार्यक्रमस्थळी पोहोचलेला आहे। पंतप्रधानांच्या हस्ते हे ध्वजारोहण केले जाणार आहे। या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केले जाते। काही वेळातच हा कार्यक्रम देखील ध्वजारोहणाचा सुरू होणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील। सोबतच अनेक मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून आज हा धर्मध्वज या ठिकाणी फडकवला जाणार आहे। मंदिराच्या शिखरावर हा भव्य धर्मध्वज फडकवण्याचा हा सोहळा आज पार पडतोय। पंतप्रधानांच्या हस्ते हे ध्वजारोहण केले जाणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये देशभरातील अनेक भाविक देखील उपस्थित आहेत। देशभरामधून अनेक भाविक अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळातच महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्रा, महर्षी अगस्त्य, महर्षी वाल्मिकी, देवी अहिल्या आणि निषाद राज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांचा समावेश असलेल्या सप्त मंदिराला देखील भेट देणार आहेत आणि त्यानंतर ते शेषावतार मंदिरालाही भेट देतील आणि त्यानंतर माता अन्नपूर्णा मंदिराला देखील पंतप्रधान भेट देणार आहेत। आणि या सगळ्या भेटी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम दरबार गर्भगृहामध्ये दर्शन आणि पूजा करतील आणि त्यानंतर ते रामलल्ला गर्भगृहामध्ये दर्शन करणार आहेत। त्यानंतर दुपारी 12 वाजताच्या सुमाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला जाईल। तर हे दृश्य आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। अयोध्येमध्ये आनंद सोहळा सध्या आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर या भाविकांकडून फुलांचा वर्षाव केला जातोय। पंतप्रधानांचं स्वागत केलं जातंय। पंतप्रधानांचा ताफा हा मंदिर परिसरामध्ये पोहोचलेला आहे। आज आता सर्वदूर आपण भाविकांची गर्दी देखील पाहतोय। आजच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आज हे सगळेच भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि पंतप्रधानांचा हा रोड शो पार पडतोय। पंतप्रधानांचं जल्लोषामध्ये फुलांची उधळण करत स्वागत केलं जातंय। तर अयोध्येमधून हा मोदींचा रोड शो लाईव्ह आपण पाहतोय। आज राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाणार आहे आणि याच ध्वजारोहण सोहळ्याला अनेक भाविक देखील उपस्थित आहेत। त्यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण केले जाणार आहे। बावीस जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरामध्ये राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज 25 नोव्हेंबरलाच मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केले जाणार आहे। मंदिराचं बांधकाम हे पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून आज हे ध्वजारोहण केले जाणार आहे। त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे। आज आनंद सोहळा संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतो। आज पंतप्रधान अयोध्या नगरीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे सुरक्षा देखील कडक आहे। कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक देखील या ठिकाणी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो पार पडतोय आणि जसजसे पंतप्रधान पुढे येत आहेत तसतसं रामनगरीमध्ये भाविकांकडून पंतप्रधानांचं स्वागत केले जाते। तर केशरी ध्वजाचा आकार हा त्रिकोणी असणार आहे आणि याच धर्मध्वजाचं रोहण केले जाणार आहे। 10 फूट उंच आणि 20 फूट लांब असा हा ध्वज आहे। ध्वजावर सूर्याचं चित्र पाहायला मिळतंय। ओम आणि कोविदा वृक्षाची प्रतिमा या ध्वजावर आहे। एक आदर्श रामराज्याचं प्रतीक म्हणून या ध्वजाकडे पाहिलं जातंय। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध मंदिरांना भेट देणार आहेत। सुरुवातीला ते सप्त मंदिराला भेट देतील आणि त्यानंतर ते माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देणार आहेत। त्यानंतर ते राम दरबार गर्भगृहामध्ये जातील। त्यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे, ते दर्शन घेतील आणि मग दुपारी 12 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवला जाणार आहे। 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीची ही
रामध्वजा असणार आहे। रामध्वजा जमिनीपासून 191 फूट उंचीची असणार आहे। बटन दाबताच रामध्वजा दोरीवरून वरच्या टोकाला पोहोचून फडकेल आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्त मंदिराला भेट देणार आहेत। सध्या त्यांचा अयोध्यामध्ये रामनगरीमध्ये हा रोड शो सुरू आहे। पंतप्रधानांच्या ताफ्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय। आज देशभरामधून रामभक्त हे अयोध्या नगरीमध्ये रामनगरीमध्ये आलेले आहेत। या सोहळ्याची अयोध्येमध्ये जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। कडक सुरक्षा सर्वत्र तैनात करण्यात आलेली आहे। या ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेजस्वी आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्य तसंच कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह ओम लिहिलेलं आहे। अयोध्या शहरातील अनेक भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। अयोध्या नगरीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। देशभरामधून अनेक भाविक हे आज अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या पंतप्रधानांचा हा जो ताफा आहे तो पुढे पुढे सरकतोय। सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्त मंदिराला भेट देणार आहेत आणि दुपारी 12 वाजता त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण पार पडेल। त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं आज हे ध्वजारोहण केले जाणार आहे। आज रामनगरीला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। सध्याची दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोची अयोध्या नगरीमध्ये ते दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आज अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे। मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज ध्वजारोहण केले जात आहे। कशा प्रकारे वातावरण सध्या अयोध्या नगरीमध्ये? नक्कीच संपूर्ण जे आहे अयोध्या नगरी सध्या पूर्ण सजलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराच्या शिखरावर जे भगवा ध्वज फडकवणार आहे। मंदिरात पूर्ण त्याचा हा संदेश दिला जाणार आहे। राम मंदिर साठी एक खास असा ध्वज बनवला गेलाय जो 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा आहे आणि तोच जो ध्वज बनवला गेलाय खास गुजरातच्या अहमदाबाद इथून जे आहे पॅराशूट तज्ञाने हा ध्वज बनवला आहे। ते 2 ते 3 किलोग्राम वजनाचा आहे आणि ते फडकवलं जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा त्यांना पोहोचलेले त्यांचं स्वागत करण्यासाठी 11:50 ते 12:30 दरम्यान हे शुभ मुहूर्त आहे आणि तेव्हा हा ध्वज फडकवला जाणार असं समजून येतं। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सध्या अयोध्येमध्ये मोदींचा हा रोड शो पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण केले जाणार आहे। बाहुबली महाराज, आज आप अयोध्या आए हैं, राम मंदिर के बिल्कुल बगल में खड़े हैं, कैसा प्रतीत हो रहा है आपको? बहुत अच्छा। आपने हाथों में एक कलश भी लिया है, क्या कुछ है इसमें? गंगा जल। किसके लिए लेकर आए हैं आप? गंगा जल कहाँ से? मैं मोदी जी के लिए लाया हूँ। मैं मोदी जी को दूंगा ताकि वो ध्वज पे इससे अभिषेक करें। आज ध्वजारोहण के लिए आपने कोई मंत्र तैयार किया है, उस मंत्र का उच्चारण करिए। राम राम तो कह लोगे पर राम सा दुख भी सहना होगा। पहली चुनौती ये होगी कि मर्यादा में रहना होगा। मर्यादा में रहना, कुछ खास नहीं कर जाना है, बत्तियां को गले लगाना है और अहंकार जलाना है। अपने राम लला के खातिर इतना ना कर पाओगे, शबरी का जूता खाओगे तो पुरुषोत्तम कहलाओगे। काम क्रोध के भीतर रहकर तुमको शीतल बनना हो, उद्यम जिसकी छाँव में तेजा पीपल बनना होगा सब कुछ प्यारे वो भी शून्य में रहकर प्यार। तब तुमको पता चलेगा कितने अद्भुत राम हमारे